नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व त्यांचे प्रकार, हे जे तिसरं प्रकरण आहे, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे किंवा त्यांचे प्रकार, या प्रकरणामध्ये कालच्या तासाला पण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, अभिक्रियाकारके किंवा अभिक्रियाकारक, उत्पादिते, शाब्दिक समीकरण व रासायनिक समीकरण, रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रिया संक्षिप्त स्वरूपात मांडणे, त्याला आपण रासायनिक समीकरण असं म्हणतो. याच रासायनिक समीकरणाचं लेखन म्हणजे रासायनिक समीकरणाचे लेखन करताना जे काही पाळायचे संकेत आहेत किंवा नियम म्हणू शकतो आपण, ते नियम आता या तासाला आपल्याला अभ्यासायचे किंवा पाहायचेत. आजच्या तासाचा आपला पहिला मुद्दा आपण पाहूया. रासायनिक समीकरण याचे लेखन. यापैकी पहिला मुद्दा आहे बघा, रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारक बाणाच्या डाव्या बाजूला तर उत्पादितही बाणाच्या उजव्या बाजूला लिहावीत. अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा जो बाण असतो, हा बाण या अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांच्यामध्ये काढतात आणि हा बाण अभिक्रियेची दिशा दर्शवतो आपल्याला, की बाबा अभिक्रिया डाव्या बाजूने व्हायला लागली आणि उजव्या बाजूला संपते. म्हणजे रासायनिक समीकरण लिहिताना जो पहिला नियम आहे किंवा पहिला संकेत आहे की रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके म्हणजे ज्या पदार्थामुळे रासायनिक अभिक्रिया घडून येते अशी अभिक्रियाकारक बाणाच्या डाव्या बाजूला लिहावीत, तर उत्पादिते बाणाच्या उजव्या बाजूला लिहावीत. आणि अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांच्या दरम्यान जो बाण असतो, हा बाण रासायनिक समीकरणाची म्हणजेच रासायनिक अभिक्रियेची काय करतो तर दिशा दर्शवतो. त्याचबरोबर दुसरा नियम आहे, जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ समीकरण नंबर 2 मध्ये आपण पाहिलं होतं, कॉपर सल्फेट आणि झिंक, किंवा इथलं बघा कॉपर सल्फेट व झिंक या दोन अभिक्रियेच्या मध्ये अधिकचं चिन्ह आहे, इथंही अधिकचं चिन्ह आहे. तसेच झिंक, सल्फेट आणि कॉपर यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे अभिक्रियाकारक असतील किंवा उत्पादित असतील, या दोन्हीच्या मध्ये काय केलं जातं तर अधिकचं चिन्ह दर्शवलं जातं. हा दुसरा संकेत. तिसरा संकेत, रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनण्यासाठी अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद कराव्यात. आणि त्या नमूद करताना समजा स्थायू पदार्थ असेल तर त्यासाठी सॉलिडसाठी S, स्थायू पदार्थ असेल, द्रव पदार्थ असेल तर त्यासाठी L, लिक्विड, आणि जर वायू पदार्थ असेल तर त्यासाठी g. म्हणजे पदार्थाची अवस्था रासायनिक अभिक्रियेत कोणती आहे, ती रासायनिक अभिक्रिया जास्त माहितीपूर्ण बनण्यासाठी अभिक्रियाकारक असतील किंवा उत्पादित असतील यांच्या भौतिक अवस्था दर्शवाव्यात. जसं की वायू पदार्थ असेल तर g काढावा, द्रव पदार्थ असेल तर l काढावा, आणि जर सॉलिड स्थायू पदार्थ असेल तर अनुक्रमे S काढावा. असं अक्षर कंसामध्ये दर्शवतात. तसेच
एखादा वायुरूप पदार्थ जर तयार होत असेल तर जीच्या ऐवजी एखादा वायू मुक्त होत असेल तर वरच्या दिशेनं बाण करावा किंवा वरच्या दिशेनं बाण दर्शवावा. आणि जर उत्पादित अविद्राव्य स्थायू स्वरूपात तयार होत असेल म्हणजे अवक्षेप तयार होत असेल, जर एखाद्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा पदार्थ जर त्या पाण्यामध्ये विरघळत नसेल तर सॉलिडच्या ऐवजी बाण खालच्या दिशेनं म्हणजे वायू मुक्त होताना वरच्या दिशेनं आणि तो पदार्थ परीक्षा नळीमध्ये विरघळत नसेल म्हणजेच द्रव पदार्थात तो विरघळत नसेल, अविद्राव्य राहत असेल, त्याला अवक्षेप म्हणतात. जो पदार्थ पाण्यात विरघळत नाही. उदाहरणार्थ आपण वाळू पाण्यात टाकली, विरघळेल का? नाही. तर असे पदार्थ रासायनिक समीकरण लिहिताना, रासायनिक अभिक्रियेचं लेखन करताना खालच्या दिशेनं बाण दाखवावा. त्याला प्रिसिपिटेट म्हणजे अवक्षेप म्हणतात. जर अभिक्रियाकारक आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतो, पाण्यामध्ये विरघळणार. तर त्याला ॲक्वियस, ए आणि क्यू ॲक्वियस असं दर्शवतात. म्हणजे त्याची जलीय द्रावणातील अवस्था दर्शवतात. यानुसार जर आपण समीकरणाचं लेखन पाहिलं, इथं कॉपर सल्फेट बघा, एक अभिक्रिया आपण पाहूया. CuSO4 कॉपर सल्फेट. कुठली अवस्था आहे? ॲक्वियस लिहिलंय बघा, जलीय. इथं अधिक झिंक कुठली अवस्था आहे? सॉलिड स्थायू अवस्था. त्यांच्या दरम्यानचा बाण. ही दोन अभिक्रियाकारक आहेत. हे ॲक्वियस दर्शवलंय जलीय आणि हे सॉलिड स्टेटमध्ये आहे, स्थायू अवस्थेत. त्यांच्या दरम्यान हा बाण आहे. बाण काय दर्शवतो? तर रासायनिक अभिक्रियेची दिशा. तर यातलं पहिलं उत्पादित तयार होतंय ZnSO4 झिंक सल्फेट. हे ॲक्वियस आहे, पाण्यात द्रावणीय. आणि दुसरा कॉपर, तांबे धातू, हा सॉलिड स्टेटमध्ये, स्थायू अवस्थेमध्ये. म्हणजे हा जो बाण आहे याच्या डाव्या बाजूला ही अभिक्रियाकारक दर्शवली, उजव्या बाजूला उत्पादित दर्शवली, त्याच्या अवस्था दर्शवल्या रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक समीकरण अधिक माहितीपूर्ण बनण्यासाठी. चौथा नियम आहे, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते रासायनिक अभिक्रिया किंवा अभिक्रियाकारक असतील. ही अभिक्रिया दर्शवताना बाणाच्या वरती त्रिकोणाचं चिन्ह दर्शवावं. जर आपण अभिक्रिया नंबर 4 पाहिली, 4 कॅल्शियम कार्बोनेट, याला बाहेरून उष्णता वापरले बघा, याप्रमाणे चिन्ह दर्शवतात. याला हीट किंवा उष्णता सुद्धा म्हणतात. ही दर्शवण्यासाठी असा ट्रँगल, त्रिकोण दर्शवला जातो बाणाच्या वरती असा. म्हणजे जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेला बाहेरून उष्णता पुरवावी लागते त्यावेळेस त्या बाणाच्या वरती अभिक्रियेमध्ये त्रिकोण दर्शवतात. तसेच कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात जस्ताची पूड या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते. ती दर्शवताना अभिक्रियेच्या शेवटी बघा काय दर्शवलंय, तर उष्णता बाहेर टाकली जाते. ती उत्पादितामध्ये लिहावी. त्याचबरोबर काही अभिक्रिया घडवून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरके इत्यादी अटींची पूर्तता होणं आवश्यक असतं. म्हणजे हे घटक त्या अभिक्रिया घडवून आणण्यासाठी जे आवश्यक असतात अशा घटकांची पूर्तता करावी लागते. अशा वेळेस या ज्या अटी आहेत या अटी अभिक्रियादर्शक
अभिक्रिया दर्शक जे असतात हे बाणाच्या खाली किंवा वरती दर्शवतात. उदाहरणार्थ, वनस्पती तेलाचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये होताना 60°C तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात. आता निकेल हे उत्प्रेरक आहे. आता उत्प्रेरक म्हणजे काय? तर जो पदार्थ प्रत्यक्षरित्या रासायनिक अभिक्रियेत सहभाग घेत नाही, मात्र केवळ त्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला उत्प्रेरक म्हणायचं. आता आपण रासायनिक अभिक्रिया पाहूया. बघा, अभिक्रिया नंबर 6, वनस्पती तेलाचं रूपांतर तुपामध्ये करताना म्हणजे डालड्यामध्ये करताना 60°C तापमान आणि निकेल हे उत्प्रेरक वापरलंय. मग थोडक्यात वनस्पती तेलाची ज्यावेळेस 60°C तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होते, त्यावेळेस वनस्पती तूप तयार होतं. मग या रासायनिक अभिक्रियेत वनस्पती तेलाला उष्णता द्यावी लागते, ती म्हणजे 60°C, आणि निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात तेलाचं रूपांतर तुपामध्ये होतं म्हणजे डालड्यामध्ये होतं. मग ही जी अभिक्रिया आहे, या अभिक्रियेविषयी उत्पादिताविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावं त्यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ, तांब्याची सहज नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत असताना तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन वायू मुक्त होतो किंवा तयार होतो. आता जर आपण अभिक्रिया नंबर 7 पाहिली तर तांबे सहज नायट्रिक आम्ल आहे HNO3, कॉपर नायट्रेट नायट्रोजन वायू पाणी तयार होत आहे. म्हणजेच ज्यावेळेस अभिक्रिया लिहिताना सुरुवातीला पहिला नियम पाहिला की रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके बाणाच्या डाव्या बाजूला तर उजव्या बाजूला काय लिहावीत, तर उत्पादित. आणि अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांच्या दरम्यान बाण असतो. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. दुसरा नियम किंवा दुसरा संकेत आपण पाहिला, जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करावा. तिसरा नियम पाहिला, रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनण्यासाठी अभिक्रियाकारके उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था नमूद कराव्यात किंवा लिहा. जर पदार्थ वायुरूप असेल तर स्मॉल g लिहावं, द्रव पदार्थ असेल तर L लिहावं, आणि जर स्थायू पदार्थ असेल तर S अशी अक्षर कंसात दर्शवतात. आणि जर एखादा वायुरूप पदार्थ अभिक्रियेतून मुक्त होत असेल तर वरच्या दिशेने बाण दर्शवतात. आणि जर एखाद्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक आणि उत्पादित पाण्यात द्रावणाच्या स्वरूपात असतील, अविद्राव्य असतील, जलीय द्रावणाच्या स्वरूपात असतील किंवा विरघळत नसतील तर बाण खालच्या दिशेने दर्शवा, त्याला अवक्षेप म्हणतात. आणि ज्या मध्ये अभिक्रियाकारक किंवा उत्पादित पाण्यामध्ये द्रवाच्या स्वरूपात आढळतात किंवा विरघळतात त्यांना ऍक्वियस AQ लिहावं. हा तिसरा नियम आपण पाहिला. चौथा नियम पाहिला की बाबा जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते किंवा वापरावी लागते, त्यावेळेस ही उष्णता दर्शवण्यासाठी बाणाच्या वरती त्रिकोणाचं चिन्ह काढतात. पाचवा नियम पाहिला, काही अभिक्रिया घडवून आणण्यासाठी विशिष्ट तापमान असेल, दाब असेल, उत्प्रेरक असतील इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अभिक्रियेमध्ये जे अभिक्रियादर्शक बाणाच्या वरती दर्शवावे लागतात
म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे. उदाहरणार्थ आपण अभिक्रिया नंबर 6 पाहिलं की वनस्पती तेलाचं रूपांतर तुपामध्ये होताना वनस्पती तेल हायड्रोजन वायू बरोबर 60 अंश सेल्सिअस तापमानावरती तापवावं लागतं. त्यावेळेस निकेल हे उत्प्रेरक आवश्यक असते. म्हणजे निकेलच्या उपस्थितीमध्ये अभिक्रिया अतिशय वेगानं घडते. हे नियम किंवा ह्या अटी किंवा अभिक्रियेत भाग घेणारा आम्ल सहत आहे किंवा अभिक्रियेत भाग घेणारा आम्ल विरल आहे, हे त्या अभिक्रियेमधील आम्लाच्या खाली किंवा समोर डायल्यूट म्हणजे विरल असेल, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सहत असेल, याप्रमाणे दर्शवणं गरजेचं आहे रासायनिक अभिक्रिया अधिक माहितीपूर्ण बनण्यासाठी. यानंतर पान नंबर 33 वरचा हा भाग आहे जो करून पहा. माहित आहे का तुम्हाला किंवा शोध घ्या. हा भाग या वर्षीच्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे जो 25% अभ्यासक्रम कमी झालाय त्यातून हा वगळण्यात आलेला आहे. फक्त जी 3.4 आकृती आहे की सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेटची अभिक्रिया होऊन पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो, ही अभिक्रिया तुम्हाला अभ्यासायचे की बाबा सिल्वर नायट्रेटचं द्रावण असेल आणि सोडियम क्लोराईडचं द्रावण असेल, हे जर एकमेकात मिसळलं दोन्ही तर पांढऱ्या रंगाचा सिल्वर क्लोराईडचा इथे दिलं दाखवलंय बघा बाण खालच्या साईडला, सिल्वर क्लोराईड AgCl2 AgCl सिल्वर क्लोराईड आणि NaNO3 सोडियम नायट्रेट. ही कृती अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली. तुम्हाला हा भाग अभ्यास करायचा आहे घरी. कुठला कुठला हा या पेजवरील करून पहा. माहित आहे का तुम्हाला आणि शोध घ्या. हा भाग अभ्यासक्रमातून तुमच्या वगळण्यात आलेला आहे एवढ्या वर्षी पुरता. यानंतर पान नंबर 34 वरती रासायनिक समीकरण संतुलित करणे. आता शेजारी एक तक्ता दिलाय. समीकरण नंबर जर आपण 9 पाहिलं, काय पाहिलं होतं 9 समीकरण नंबर, तर सिल्वर नायट्रेट AgNO3 अधिक NaCl सोडियम क्लोराईड इट गिव्स म्हणजे बाण दाखवला होता सिल्वर क्लोराईडचा प्रिसिपिटेट अवक्षेप जो पांढऱ्या रंगाचा होता, त्याचबरोबर सोडियम नायट्रेटचे क्षार NaNO3 म्हणजेच ही जी अभिक्रिया आहे 9 नंबरची, ही अभिक्रिया, या अभिक्रियेचं जर आपण निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून हा जो तक्ता आहे हा तक्ता जर आपण भरला तर या तक्त्यात आपल्याला काय लिहायचंय बघा. तर समीकरण 9च्या आधारे बाजूचा तक्ता भरा. मग सिल्वर नायट्रेट AgNO सिल्वरचा अणू डाव्या बाजूला एक आहे, उजव्या बाजूला एक आहे. नायट्रोजनचा डाव्या बाजूला एक आहे, उजव्या बाजूला एक आहे. ऑक्सिजनचे डाव्या बाजूला 3 आहेत, उजव्या बाजूला 3 आहेत रेणू. सोडियमचा डाव्या बाजूला एक आहे, उजव्या बाजूला एक आहे. क्लोरीनचा डाव्या बाजूला एक आहे, उजव्या बाजूला एक आहे. म्हणजे या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या, या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितातील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकी आहे की नाही हे तपासून पाहणे म्हणजेच रासायनिक समीकरण संतुलित करणे.
म्हणजे बाणाची डावी बाजू असेल तर त्या डाव्या बाजूला असणारी रासायनिक अभिक्रियेतील जी अभिक्रियाकारक आहेत, या अभिक्रियाकारकातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या व उत्पादितात असणाऱ्या उजव्या बाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही समान करणे म्हणजे सारखी करणे, त्यालाच रासायनिक समीकरण संतुलित करणे असं म्हणतात. जर प्रत्येक मूलद्रव्याची अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूला समान नसेल, सारखी नसेल, तर ते समीकरण असंतुलित आहे असं आपण म्हणू शकतो. पण आपल्याला रासायनिक समीकरण संतुलित करणं म्हणजे काय करणं, तर बाणाची जी डावी बाजू आहे रासायनिक अभिक्रियेमधील म्हणजे अभिक्रियाकारकातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या व उत्पादितातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही समान करणे, सारखी करणे, त्यालाच रासायनिक समीकरण संतुलित करणं म्हणतात. यानंतर नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही अभिक्रियेमध्ये उत्पादितातील प्रत्येक मूलद्रव्याचं एकूण वस्तुमान हे अभिक्रियामधील अभिक्रियाकारकामधील त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमाना एवढंच असतं. याबद्दल आपण इयत्ता 9वीला पाहिलं होतं किंवा अभ्यासलं होतं की वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम, द्रव अक्षयतेचा नियम, रासायनिक अभिक्रियेपूर्वी व रासायनिक अभिक्रियेनंतर द्रव्यामध्ये वाढही होत नाही आणि घटही होत नाही. रासायनिक अभिक्रियेपूर्वी द्रव्यामध्ये वाढही होत नाही व अभिक्रियेनंतर व घटही होत नाही. त्याला द्रव्य अक्षयतेचा नियम किंवा वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम म्हणतात. हा आपण इयत्ता 9वीला पाहिला होता, तोच नियम आहे. यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धती वापरतात. उदाहरण म्हणून आता प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणजे काय, तर टप्प्याटप्प्यानं बाणाची डावी बाजू आणि बाणाची उजवी बाजू अभिक्रियाकारकातील म्हणजे मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या आणि उत्पादितातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या, म्हणजे अणुवस्तुमान न बदलता, रेणुसूत्र न बदलता फक्त सहगुणक घ्यायचा आणि समीकरण संतुलित करण्याचा प्रयत्न करायचा. आता पहिल्यांदा बघा, शाब्दिक समीकरण लिहिलंय. काय घेतलंय, सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक आम्ल, सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होतं. रासायनिक समीकरण संतुलित करण्याची पहिली पायरी, दिलेल्या समीकरण रासायनिक सूत्रांचा वापर करून पुन्हा लिहा. सोडियम हायड्रॉक्साईडचं रेणुसूत्र NaOH, सल्फ्युरिक आम्लाचं रेणुसूत्र H2SO4, सोडियम सल्फेट Na2SO4 आणि पाणी H2O. म्हणजे हे झालं शाब्दिक समीकरणाचं रूपांतर रासायनिक समीकरणामध्ये. याला पायरी क्रमांक 1 म्हणायचं, ज्याच्यामध्ये शाब्दिक समीकरण हे रासायनिक स्वरूपात लिहिलं. मग रासायनिक समीकरणाची व्याख्या पाहिली होती. रासायनिक अभिक्रियेतील रासायनिक सूत्रांची संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी, नावाच्या ऐवजी फक्त संज्ञा वापरायची, त्याला रासायनिक समीकरण असं म्हणतात. पायरी क्रमांक 2,
संतुलित आहे का नाही हे तुलना करून पाहायचं. म्हणजे या प्रमाणात टाकायचा. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर ही अनुक्रमे अभिक्रियेतील मूलद्रव्ये लिहिली. अभिक्रियाकारकातील डावी बाजू अणूंची संख्या, डाव्या बाजूला बघा सोडियम 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहेत. ऑक्सिजन डाव्या बाजूला 5 आहेत, उजव्या बाजूला 5 आहेत. हायड्रोजन डाव्या बाजूला 3 आहेत, उजव्या बाजूला 2च आहेत. सल्फर डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहेत. सल्फर डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 1च आहे. म्हणजे समीकरण संतुलित करण्याची दुसरी पायरी, मूलद्रव्य लिहायची अभिक्रियेतील, अभिक्रियाकारकातील डावी बाजू अणूंची संख्या, उत्पादित उजवी बाजू अणूंची संख्या, याचं कंपॅरिझन तुलना करायचं. म्हणजे अभिक्रियेमध्ये हे समीकरण संतुलित नाही. यानंतर पायरी क्रमांक 3, समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणूंची संख्या आहे त्या संयुगापासून करणं सोयीचं असतं. म्हणून या संयुगात ज्या मूलद्रव्याचे अणू दोन्ही बाजूला असमान आहेत, जास्त फरक आहे, असे मूलद्रव्य प्रथम विचारात घ्यायचं. मग या समीकरणामध्ये सोडियम सल्फेट आणि सल्फ्युरिक आम्ल या दोन्ही संयुगामध्ये प्रत्येकी 7 याप्रमाणे जास्त अणू आहेत. यापैकी कोणाची निवड करता येईल तर सुरुवातीला सोडियम सल्फेट, कारण या संयुगात मूलद्रव्यापैकी सोडियमच्या अणूंची संख्या दोन्ही बाजूला असमान असल्यानं संतुलित करताना संयुगाचं सूत्र बदलून चालत नाही. म्हणजे सोडियम सल्फेटचं रेणुसूत्र NaOH ठेवावं, म्हणजे हेच लिहावं लागतं. Na2OH2 असं लिहून चालत नाही, आहेच घ्यायचं. फक्त समीकरण संतुलित करताना सोडियमच्या अणूंची संख्या 2 करण्यासाठी आपण Na2OH असं करता येत नाही, कारण त्याऐवजी 2 हा सहगुणक लावावा. म्हणजे 2NaOH असं लिहिता येतं, Na2OH असं लिहिता येत नाही, सूत्र चुकतं येते. हे तिसऱ्या पायरीमध्ये सहगुणक घेतला. सहगुणक घेतल्यानंतर समीकरण मिळालं आपल्याला 2NaOH अधिक 2H2O, Na2SO4 अधिक 2H2O. आता हे संतुलित आहे का तर संतुलित नाही, कारण दोन्ही बाजूला ऑक्सिजन आणि हायड्रोजनची अणूंची संख्या समान असल्यानं हे संतुलित नाही हे कळतं. आता आपण सोडियमच्या डाव्या बाजूला 2 अणू केले, ऑक्सिजनचे उजव्या बाजूला 2 अणू केले. ऑक्सिजनचे डाव्या बाजूला 6 आहेत, उजव्या बाजूला 1 कमी आहे, 5 आहेत. मग आता हायड्रोजनच्या अणूंच्या संख्येचं संतुलन करण्यासाठी आपण H2O ह्या उत्पादिताला 2 हा सहगुणक घेऊया. इथं H2O बघा, कारण इकडे H2SO4 आणि 2 हायड्रोजन हे 4 झाले होते, इकडे मात्र किती होते, 2च होते. म्हणजे डाव्या बाजूला 4 हायड्रोजन आणि उजव्या बाजूला किती हायड्रोजन आहेत तर 2च आहे. म्हणून इथं सहगुणक घेतला बघा 2H2O. म्हणजे हे समीकरण संतुलित आहे का नाही ते तक्ता बनवून तपासता येतं. पुन्हा दोन्ही बाजूला आपण बघा संतुलित समीकरण आहे का नाही आपण करू शकतो. काय करणार, बाणाची डावी बाजू बघा, सोडियम हायड्रॉक्साईड पैकी सोडियमचे 2 अणू डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला 2 आहेत. ऑक्सिजन डाव्या बाजूला 5 आहेत, उजव्या बाजूला 5 आहेत. डाव्या बाजूला 6 आहेत, उजव्या बाजूला 6 आहेत. म्हणजे सगळ्यात शेवटी पायरी पायरीनं एक एक करून मूलद्रव्याच्या अणूंचे संतुलन करणे, त्याकरता अभिक्रियाकारक असतील किंवा उत्पादित असतील
यांचा योग्य तो सहगुणक घ्यायचा आणि असंतुलित समीकरण संतुलित करता येतं. डायरेक्ट आपण रासायनिक सूत्र बदलू शकत नाही, हा नियम आहे. म्हणजेच रासायनिक समीकरण संतुलित करताना पहिली पायरी काय, तर जे शाब्दिक समीकरण आहे या शाब्दिक समीकरणाच्या ऐवजी संतुलित समीकरण लिहिताना पहिल्या पायरीमध्ये रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक समीकरण लिहिणे. दुसऱ्या पायरीमध्ये समीकरण संतुलित आहे का नाही हे पाहण्यासाठी बाणाची डावी बाजू आणि बाणाची उजवी बाजू यांच्या मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्येची तुलना करणे. तिसऱ्या पायरीमध्ये समीकरण संतुलित नसेल तर ज्या संयुगात जास्तीत जास्त अणूंच्या संख्येत फरक आहे असं संयुग निवडायचं आणि ते निवडताना अणूंची संख्या डाव्या बाजूला असेल किंवा उजव्या बाजूला असेल, जर वाढवायची असेल तर त्या संयुगाचं रेणुसूत्र बदलायचं नाही, त्याच्याऐवजी फक्त सहगुणक घ्यायचा आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं एक एक संयुग संतुलित करत करत सगळ्यात शेवटी पुन्हा टाकायचा दुसऱ्या पायरीप्रमाणे की समीकरण संतुलित आहे का नाही हे तपासून पाहायचं. यासाठी पायरी क्रमांक 4 काय करायचं, पुन्हा बाणाची डावी बाजू उजवी बाजू, अभिक्रियाकारकातील अणूंची संख्या, उत्पादित अणूंची संख्या. 2 नंबरची जी पायरी आहे ती सेम 4 नंबरच्या पायरीमध्ये वापरायची, तुलना करायची. सोडियम सल्फेट म्हणजे सोडियमचे 2 अणू डाव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला 2 आहेत, याप्रमाणे टाकायचं आणि समीकरण संतुलित करायचं. यानंतर पान नंबर 35 वरचा हा जो भाग आहे जरा डोकं चालवा. यातली कृती 1, 2, 3 हे पूर्णपणे या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. हा जो भाग आहे पूर्णपणे हा भाग वगळण्यात आलेला आहे. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकापासून नवीन पदार्थ म्हणजे उत्पादित मिळतं हे आपण या समीकरणाच्या स्वरूपात पाहिलं. उत्पादित तयार होत असताना अभिक्रियामध्ये काही रासायनिक बंध तुटतात, काही रासायनिक बंध निर्माण होतात आणि अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होतं आणि यालाच रासायनिक अभिक्रिया म्हणतात. म्हणजेच रासायनिक अभिक्रिया घडून येत असताना अभिक्रियाकारकापासून रूपांतर उत्पादितामध्ये होताना अभिक्रियाकारकातील संयुगामध्ये रासायनिक बंध निर्माण होणे, रासायनिक बंध तुटणे व रासायनिक बंध निर्माण होणे आणि रासायनिक बंध तुटतात तर काही मध्ये रासायनिक बंध नवीन तयार होतात आणि अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होतं. हे आपण रासायनिक समीकरणामध्ये पाहिलं. यानंतर रासायनिक अभिक्रियेचा प्रकार हा जो भाग आहे आपण उद्या तासाला अभ्यासूया.